नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये बीकॉम भाग 3 या वर्गामध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. याआधी इंग्रजी माध्यमातून मी 2 लेक्चर्स घेतलेले आहेत. ज्या लेक्चर्समध्ये आपण इंग्रजी माध्यमातून अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे, अभ्यासक्रमाचा आढावा घेतलेला आहे. इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट म्हणजे भारतीय आर्थिक पर्यावरण हा जो पेपर आहे हा थर्ड इयरला म्हणजे बीकॉम भाग 3 मध्ये अनिवार्य असणारा पेपर आहे. भारतीय आर्थिक पर्यावरण हा पेपर अर्थशास्त्राशी संबंधित असणारा पेपर आहे. या प्रस्तुत लेक्चरमध्ये आपण भारतीय आर्थिक पर्यावरण पेपर क्रमांक 1 सेमिस्टर 5 साठीचा जो पेपर आहे त्या पेपरच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेणार आहोत. इंग्रजीमध्ये या अभ्यासक्रमाचा आढावा घेत असताना मी 2 लेक्चर्स घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने मराठीमध्येही सिलेबसचा आढावा घेण्यासाठी मी 2 लेक्चर्स घेणार आहे. सर्वप्रथम मी आपणांना येथे सांगू इच्छितो की शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून या पेपरच्या अभ्यासक्रमामध्ये 30 ते 40% एवढा बदल करण्यात आलेला आहे. ते बदल देखील आपण जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून या अभ्यासक्रमाचा आढावा घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या सत्रामध्ये आपल्याला काय शिकावयाचे आहे हे विद्यार्थ्यांना माहीत असण्याच्या अनुषंगाने हा आढावा घेणं गरजेचं आहे. तर आपण सर्वप्रथम आजच्या प्रस्तुत लेक्चरमध्ये युनिट पहिला आणि युनिट दुसरा या 2 युनिटमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्या युनिटचं शीर्षक आहे इंट्रोडक्शन टू इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख अशा स्वरूपाचं हे शीर्षक आहे. आणि यामध्ये आपण पहिला जो पॉइंट अभ्यासणार आहोत त्यात कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी आणि मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था या 3 अर्थव्यवस्थांचा अर्थ आणि यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था या सर्व अर्थव्यवस्था एकमेकांपासून वेगळे कसे आहेत या संकल्पना आपण जाणून घेणार आहोत. आणि या प्रत्येक प्रकारच्या अर्थव्यवस्थेचे काही गुण आणि काही दोष जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या पॉइंटमध्ये करणार आहोत. मीनिंग अँड टाइप्स ऑफ इकॉनॉमी, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी अँड मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्थेचे अर्थ आणि या अर्थव्यवस्थेचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण येथे अभ्यासणार आहोत. पहिला पॉइंट अभ्यासून झाल्याच्या नंतर अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार अभ्यासून झाल्याच्या नंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासत असताना साधारणपणे 12 ते 15 विविध वैशिष्ट्ये मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील का आहे, विकसित का नाही, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचे काय महत्व आहे, औद्योगिक क्षेत्राचे काय महत्व आहे, भारतीय अर्थव्यवस्थेपुढे कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र या 3 क्षेत्रांचा वाटा किती आहे, अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये हे क्षेत्र कशा प्रकारे कार्यरत आहेत,
भारतीय अर्थव्यवस्थेपुढे कोणकोणती आव्हाने आहेत, कृषी क्षेत्रापुढे कुठली आव्हाने आहेत, औद्योगिक क्षेत्रापुढे कुठली आव्हाने आहेत, सेवा क्षेत्रापुढील आव्हाने कुठली आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विकासासाठी कोणकोणते प्रयत्न होत आहेत, आधारभूत संरचनेचा विकास कशा पद्धतीने होतो आहे, या संबंध गोष्टींची, या संबंध मुद्द्यांची चर्चा आपण या दुसऱ्या मुद्द्यांमध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या पॉइंटमध्ये करणार. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यानंतर तिसऱ्या पॉइंटमध्ये आपण ट्रेंड्स अँड कॉम्पोजिशन ऑफ GDP सिन्स 1991 म्हणजे 1991 नंतर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये म्हणजे भारताच्या जीडीपी मध्ये कशा प्रकारे बदल होत गेलेले आहेत, सखल किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये 1991 नंतर त्याचा प्रवाह कसा राहिलेला आहे आणि ह्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये कशा कशाचा समावेश करण्यात आलेला आहे हे देखील बाब आपण येथे जाणून घेणार आहोत. त्यानंतर पहिल्या युनिटच्या चौथ्या पॉइंटमध्ये आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अँड ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स, ज्याला आपण HDI आणि GNHI म्हणतो, म्हणजे मानव विकास निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्याला आपण HDI हा शब्द वापरलेला आहे, आणि सौख्यांक निर्देशांक, स्थूल राष्ट्रीय सौख्यांक निर्देशांक, म्हणजे एखाद्या देशातील लोक किती प्रमाणात सुखी आहेत किंवा आनंद उपभोगतायत त्या संदर्भातला निर्देशांक, त्याला आपण GNHI असे म्हणतो. या HDI आणि GNHI या संकल्पना आणि भारताची सद्यस्थिती जगातील इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताची मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत आणि सौख्यांक निर्देशांकाच्या बाबतीत सद्यस्थिती काय आहे ते देखील आपण या प्रस्तुत प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे आपलं पहिलं प्रकरण आहे. ज्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण अर्थव्यवस्थांचे प्रकार व स्वरूप, अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये होणारे चढ उतार आणि मानव विकास निर्देशांक आणि सौख्यांक निर्देशांक, भारताची स्थिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाकडे वळू. दुसऱ्या प्रकरण जो आहे ते ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या शीर्षकाचा आहे, म्हणजे कृषी विकास किंवा कृषी क्षेत्राचा विकास हे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. कृषी क्षेत्राच्या विकासाशी संबंधित असणारे जे काही अडथळे आहेत, ज्या समस्या आहेत, त्यातील काही ठराविक समस्यांचा आणि महत्वाच्या समस्यांचा अभ्यास आपण या दुसऱ्या प्रकरणांमध्ये करणार आहोत. त्यात 2.1 पहिल्या मुद्द्यामध्ये आपण प्रेझेंट स्टेटस अँड प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर, भारतीय कृषी क्षेत्राची सद्यस्थिती काय आहे आणि आज मी तिला भारतीय कृषी क्षेत्रामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत यांची माहिती आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये समजावून घेणार आहोत, अभ्यासणार आहोत. कृषी क्षेत्र, या कृषी क्षेत्राच्या विकासाची मंदगती, कृषी क्षेत्राच्या संबंधी ज्या काही महत्वाच्या समस्या आहेत त्या आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये जाणून घेणार आहोत. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे या प्रस्तुत प्रकरणाचा, त्यामध्ये आपण ऍग्रिकल्चरल प्राइसिंग अँड मार्केटिंग म्हणजे शेतमाल किंमत विषयक धोरण आणि शेतमाल विपणन या बाबतीत जाणून घेणार आहोत. शेतमालाच्या किमतीत सातत्याने चढ उतार होत असतात, किमती वाढतात, कमी होतात. भारताची शेती निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असल्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी जास्त होतो आणि म्हणून शेतमालाच्या किमतीत चढ उतार आपल्याला जाणवतो. त्या शेतमालाच्या किमतीतील चढ उताराचा फटका शेतकऱ्यांना बसतो
आणि म्हणून शेतमालाच्या किमती स्थिर करण्यासाठीचे कोणते प्रयत्न सरकारकडून होतात आणि त्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे जाणून आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर शेतमाल मार्केटिंग म्हणजे विपणन म्हणजे कृषी माल, शेतीत उत्पादित केलेला शेतमाल शेतकरी बाजारात विकताना मध्यस्थांकडून त्या शेतकऱ्याची कशी फसवणूक होते हे देखील आपण येथे अभ्यासणार आहोत. हे अभ्यासल्याच्या नंतर तिसऱ्या पॉइंटमध्ये आपण फूड सेक्युरिटी इन इंडिया, चॅलेंजेस अँड पॉलिसीज म्हणजे भारतातील अन्न सुरक्षिततेची सद्यस्थिती अभ्यासणार आहोत. भारतातील सर्व लोकांना पुरेल इतकं अन्नधान्य भारत देशामध्ये उपलब्ध आहे का आणि हे उपलब्ध लोकांना करून देण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत आहे हे आपण या अन्न सुरक्षिततेच्या अनुषंगाने अभ्यासणार. अन्नधान्याची संख्यात्मक आणि गुणात्मक उपलब्धता आणि अन्नधान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीची यंत्रणा हे सगळं काही आपण या अन्न सुरक्षिततेच्या संकल्पनेमध्ये जाणून घेणार आहोत. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे येथे आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम PDS, त्याला मराठीमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था असे म्हणतात, हे देखील आपण इथे जाणून घेणार आहोत, अभ्यासणार आहोत. सार्वजनिक वितरण व्यवस्था फंक्शनिंग अँड चॅलेंजेस कशा प्रकारे आपल्या देशामध्ये कार्यरत आहे आणि त्या पुढील आव्हाने काय आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे देशात उपलब्ध असणारं अन्नधान्य गरिबांना, दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या लोकांना स्वस्तात पुरविण्यासाठी रेशनिंगची जी दुकानं आहेत, स्वस्त धान्याची जी दुकाने आहेत, त्या यंत्रणेच्या माध्यमातून अन्नधान्यांचं वितरण देशामध्ये किंवा आणखी काही गरजेच्या वस्तूंचं वितरण या स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून कशा प्रकारे होतो आहे, त्याची कार्यपद्धती काय आहे, त्याच्या पुढील आव्हाने काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर या प्रकरणाचा शेवट करताना आपण ऍग्रिकल्चरल इंडेटनेस, एक्सटेंट, कॉजेस अँड रेमेडीज म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कृषी क्षेत्रातील कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारीपणा आहे, वाढत्या कर्जाच्या बोजामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत असल्याचं आपल्याला देशभरामध्ये दिसून येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रातील, विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. कारण त्याचं काय आहे, कर्जबाजारी शेतकरी कशा पद्धतीने होतात, कर्जाची परतफेड करताना त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, संबंध भारत देशामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाची सद्यस्थिती काय आहे, किती प्रमाणात सावकारांकडनं, विविध वित्तीय संस्थांकडनं हे कर्ज का घेतात, किती प्रमाणात घेतात, त्याच्या परतफेडीची अडचणी कोणती आहेत आणि या कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठीचे कोणकोणते उपाय आहेत, या सर्व विषयांची चर्चा आपण या चौथ्या मुद्द्यामध्ये करणार आहोत. तर अशा प्रकारे दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण येथे शेतीची सद्यस्थिती, शेतीच्या भारतातील कृषी किंमत विषयक धोरण, विपणन, अन्न सुरक्षितता, सार्वजनिक वितरण यंत्रणा आणि कर्जबाजारीपणा हे 4 प्रामुख्याने मुद्दे अभ्यासणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये या 2 प्रकरणांची माहिती देऊन मी इथेच थांबतो. पुढील आपल्या लेक्चरमध्ये आपण तिसऱ्या आणि चौथ्या युनिटची माहिती करून घेऊ. धन्यवाद.